महाबळेश्वरमधील 10 उन्हाळी पर्यटन स्थळे। मित्रांनो, जेव्हा कधी महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांचा विषय निघतो तेव्हा सर्वात आधी नाव येते ते म्हणजे महाबळेश्वरचे। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून साधारणतः 1372 मीटर उंचीवर वसलेले हे शहर महाराष्ट्राची उन्हाळी राजधानी म्हणून ओळखले जाते। महाबळेश्वर उन्हाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम का आहे? कारण जिथे शहरामध्ये 40 अंशापर्यंत तापमान असते तेव्हा महाबळेश्वरमध्ये मात्र हे वातावरण अतिशय आल्हाददायक आणि थंड असते। येथील दाट वनश्री, सदाबहार जंगले, उंचावरून कोसळणारे धबधबे आणि डोळ्याचे पारणे फेडणारे व्ह्यू पॉइंट पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात। ब्रिटिश काळातही या ठिकाणाचा वापर उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी केला जात असे। अशातच आज आपण महाबळेश्वरमधील 10 उन्हाळी पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, धोबी धबधबा। आपल्या यादीत 10व्या क्रमांकावर आहे धोबी धबधबा। हा धबधबा महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेपासून साधारणतः 3 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। उन्हाळ्यात जरी पाण्याचा ओघ कमी असला तरी येथील शांतता आणि सभोवतालचे खडक मनाला थंडावा देतात। हे ठिकाण कोयना नदीच्या खोऱ्यात असून लोदविक पॉइंटला जोडणाऱ्या वाटेवर आहे। धबधब्याकडे जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो, त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नाही। येथे तुम्ही सहकुटुंब पिकनिकचा आनंद घेऊ शकता। दगडावरून वाहणारे पाणी आणि पक्ष्यांचा किलबिलाट उन्हाळ्यातील थकवा दूर करण्यासाठी पुरेसा आहे। नंबर 9, विल्सन पॉइंट। 9व्या क्रमांकावर आहे महाबळेश्वरमधील सर्वात उंच ठिकाण विल्सन पॉइंट। याला सनराइज पॉइंट असेही म्हणतात। उन्हाळ्यात पहाटेची थंड हवा आणि उगवत्या सूर्याची सोनेरी किरण पाहण्याचा अनुभव खरोखरच अविस्मरणीय ठरतो। हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 1439 मीटर इतक्या उंचीवर असून येथे 3 प्रशस्त गोलाकार ओढे बांधलेले आहेत, जिथून तुम्ही महाबळेश्वरचा 360 डिग्री व्ह्यू पाहू शकता। उन्हाळ्याच्या स्वच्छ आकाशामुळे येथून लांबवर पसरलेली सह्याद्रीची शिखरे आणि जुने महाबळेश्वर स्पष्ट दिसते। पहाटेच्या वेळी येथील तापमान खूप कमी असते, त्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यातील स्वेटरची गरज भासू शकते। नंबर 8, ऑर्थर सीट पॉइंट। 8व्या क्रमांकावर आहे ऑर्थर सीट, ज्याला क्वीन ऑफ ऑल्स पॉइंट असे म्हटले जाते। उन्हाळ्यात इथली भौगोलिक रचना पाहण्यासारखी असते। हे ठिकाण 600 मीटर खोल असलेल्या सावित्रीच्या खोऱ्यात वसलेले आहे। या ठिकाणचे वैशिष्ट्य असे आहे की जर तुम्ही इथून हलकी वस्तू उदाहरणार्थ बाटलीचे टोपण खाली फेकून दिले तर ते हवेच्या दाबामुळे पुन्हा वर येते। उन्हाळ्यात येथील दरीमधून येणारी थंड हवेची झुळूक खूपच आल्हाददायक असते। येथून तुम्हाला प्रतापगड किल्ला, कोलाडची दरी आणि सावित्रीचे उगमस्थान पाहायला मिळते। इथल्या खडकाचे थर एखाद्या नैसर्गिक पायऱ्यासारखे दिसतात, जे भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। नंबर 7, केट्स पॉइंट आणि इको पॉइंट। 7व्या क्रमांकावर असलेल्या केट्स पॉइंटवरून तुम्हाला धोम धरणाचे निळेसार पाणी आणि बलकवडी धरणाचा नयनरम्य नजारा दिसतो। या पॉइंटचे नाव सर जॉन मॅल्कन यांच्या मुलीच्या नावावरून ठेवण्यात आले होते। यांच्या शेजारीच इको पॉइंट आहे, जिथे तुम्ही जोरजोरात ओरडल्यास तुमचा आवाज प्रतिध्वनीच्या रूपाने पुन्हा ऐकू येतो। उन्हाळ्यात धरणातील पाणी आणि आजूबाजूची हिरवळ पाहणे डोळ्यांना सुखद वाटते। येथे येताना वाटेत अनेक स्ट्रॉबेरी फार्म लागतात, तिथे तुम्ही ताज्या स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेऊ शकता। पर्यटकांसाठी येथे फोटोग्राफी आणि घोडेस्वारीचे पर्यायही उपलब्ध आहेत। नंबर 6, पंचगंगा मंदिर। 6व्या क्रमांकावर आपण एका आध्यात्मिक आणि थंड ठिकाणी पोहोचतो, ते म्हणजे पंचगंगा मंदिर। येथे 5 नद्यांचे म्हणजेच कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री नदीचे उगमस्थान असलेले पंचगंगा मंदिर आहे। मंदिराच्या आत एका गोमुखातून 5ही नद्याचे पाणी येते असे म्हटले जाते। उन्हाळ्यात या मंदिराच्या दगडी बांधकामामुळे आतमध्ये कमालीचा थंडावा असतो। जवळच असलेले महाबळेश्वर मंदिर हे भगवान शंकराचे जागृत स्थान असून तेथील शिवलिंगाचा आकार रुद्राक्षासारखा आहे। येथील प्राचीन वास्तुकला आणि आध्यात्मिक वातावरण पर्यटकांना एक वेगळीच शांतता प्रदान करते। नंबर 5, मॅप्रो गार्डन। 5व्या क्रमांकावर आहे उन्हाळ्यातील सर्वात गोड आकर्षण म्हणजे मॅप्रो गार्डन। महाबळेश्वर आणि पाचगणीच्या दरम्यान असलेले हे ठिकाण पर्यटकांचे सर्वात लाडके ठिकाण आहे। उन्हाळ्यात येथे स्ट्रॉबेरी फेस्टिवल आयोजित केला जातो। येथील स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते। तुम्ही प्रत्यक्ष बागांमध्ये जाऊन स्ट्रॉबेरी पाहू शकता आणि खरेदीही करू शकता। मॅप्रो गार्डनमध्ये मुलांसाठी खेळण्याची जागा, चॉकलेट फॅक्टरी आणि नर्सरी आहेत। येथील थंडगार ज्यूस आणि आईस्क्रीम उन्हाळ्याचा आनंद द्विगुणित करतात। नंबर 4, एलिफंट्स हेड पॉइंट। निसर्गाची एक अजबगजब कलाकृती म्हणजे एलिफंट्स हेड पॉइंट। दरीतील खडकाचा आकार हुबेहूब हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो, म्हणून याला हे नाव पडले आहे। यालाच नीडल होल पॉइंट असेही म्हणतात।
कारण खडकामध्ये सुईच्या नेढ्याप्रमाणे छिद्र आहे. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी येथील उंचीवरून हवा खूप थंड असते. येथून प्रतापगड आणि सह्याद्रीच्या डोंगर रंगाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. ट्रॅकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. शांतता शोधणाऱ्या लोकांसाठी या पॉईंटवर बसून निसर्ग निहाळणे ही एक मेजवानीच आहे. नंबर 3 प्रतापगड किल्ला. तिसऱ्या क्रमांकावर आहे शौर्याचे प्रतीक असलेला प्रतापगड किल्ला. उन्हाळ्यात गड फिरणे थोडे कठीण असले तरी गडावर गेल्यावर मिळणारी थंड हवा आणि तिथला इतिहास सर्व थकवा घालवून टाकतो. समुद्रसपाटीपासून साधारणतः 1080 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात बांधला होता. गडावरील भवानी मातेचे मंदिर, अफजल खानाची कबर आणि गडावरून दिसणारे महाबळेश्वरचे विहंगम दृश्य पाहण्यासारखे असते. गडाच्या तटबंदीवरून उन्हाळ्यातही गार वाडा वाहत असतो जो तुम्हाला ताजेतवाने करतो. नंबर 2 वेण्णा लेक. दुसऱ्या क्रमांकावर आहे महाबळेश्वरमधील सर्वात लोकप्रिय ठिकाण वेण्णा लेक. उन्हाळ्याच्या संध्याकाळी वेण्णा लेकवर बोटिंग करणे हा एक शाही अनुभव असतो. आजूबाजूच्या दाट झाडी आणि मध्यभागी अथांग पाणी यामुळे येथील तापमान शहराच्या तुलनेने खूप कमी असते. तुम्ही येथे रो बोट किंवा पॅडल बोट निवडू शकता. तलावाच्या काठी घोडेस्वारीचा आनंद घेता येतो. तसेच येथील चविष्ट गरम मका आणि स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेता येतो. मुलांसाठी हे ठिकाण म्हणजे उन्हाळी सुट्टीतील सर्वात मोठी मजा आहे. नंबर 1 पाचगणी. आणि आपल्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे महाबळेश्वरच्या अगदी शेजारी असलेले पाचगणी आणि तिथे असलेले टेबललँड. हे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पठार आहे. हे ठिकाण पूर्णपणे सपाट असून उन्हाळ्यात येथे सतत वेगाने थंड वारे वाहत असते. येथून दिसणारा डेव्हिल्स किचन हा भाग आणि पूर्ण पाचगणी शहराचा व्ह्यू लाजवाब असतो. संध्याकाळी येथे सूर्यास्त पाहणे हा एक जादुई अनुभव असतो. येथे पॅराग्लायडिंग, घोडेस्वारी सफारी आणि गुहा पाण्याचा आनंद घेता येतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत फॅमिली ट्रिपसाठी यापेक्षा चांगले दुसरे ठिकाण असूच शकत नाही. तर मित्रांनो, ही होती महाबळेश्वरमधील 10 उन्हाळी पर्यटन स्थळे. कडाक्याच्या उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी महाबळेश्वर ही एक उत्तम चॉईस आहे. तुम्ही या उन्हाळ्यात कोणत्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करताय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबरही शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सहलीत. तोपर्यंत आनंदी राहा, फिरत राहा. धन्यवाद.